मोकळं पटंगण असलं हाय सगळ्यांना. तर बघा आमच्या इकडला कारखाना पाक आलोय आम्ही झाडायला. कायच वाटलं नसतं कारखाना झाडायला आलं. रोड बी असा आहे. तर मला एक आठवलं तर वहिनी मला म्हणत्यात तर वय त्यांचं लग्न बी झालं नव्हतं, त्यांना काय माहिती असणार आहे. की आम्ही इकडे येत होतो आणि असं येत होतो आणि मग मी विषय- म्हणलं, तुम्ही कुठं कौतुकाने शाळेत येत होता म्हणून तुमचं कौतुक करायचं. कारखान्यावर शाळेत गवऱ्या आलोच गोळा नाही. कराय, सरपण गोळा कराय, शेण गोळा कराय. अहो पहिली गोष्ट ऐकून घ्या, कारखान्यावर शाळेला घ्या इथला येण्याची एक गरजच बैलगाडा, पडली इथला एक नाही. बैलगाडा घ्या. का झोपता काय मला? तुम्हाला एकीकडं सोनीला एकीकडं मी हाय हो. हा त्याच्यावर बसता का गाड्यात? तिथे गेले ताई माझं काढा. तर हे बघा खोटं इथं आपण आमच्या इकडलं वातावरण. तर म्हणलं चला आम्ही पहिलं यायचो बरं का. काय नको काय नाही हात लावू. म्हणजे गुरं ही इकडं ती काय म्हणतात त्याला कॉलनी कॉलनी. तर शेण ही सगळी गुरं ही सगळी इकडंच असायची ना. तर ऊसवाली ही आली ना गेली का नाही झोडपी ही घेऊन तर त्यांचं ते आणायचं. म्हणजे सगळं काही गोष्टी आणायच्या असं मिकी आणायच्या उपसून जाळायला, गौरी आणायच्या त्यांच्या म्हणजे ठेवून गेलेली. पहिले कुणाचं काय भरण्यान सुरण्यान असं आणायचं आम्ही. काढून 2-3 रील्स पण काढून. तर बघा हो का आमच्या इकडं अरे देवा, गेट तर लयच लावलेला आहे की आता पलीकडे जायचं कसं? नाही, मस्तच लावलंय. काय तेव्हा गेट लेकरं म्हणलं तर जाते पाहिजे. नाही, ते तर काय गं, तिथं आपल्यामुळे खूप तसं दिसायला. तर पहिली आठवणी वेगळ्याच असते त्या. बैलगाड्या किती आहेत म्हणजे गोल्ड इज गोल्ड. चाक कुठे गेली? चाक कुठे गेली? चाक एकाला चाक नाही, सगळी बिगर चाकाची आहे ती. नाही ती इथं चाक असते ती पालते आहे त्या बैलगाड्या. पालते होय. हं. बैलच गाड्या आहेत का या? मग काय आणि मी म्हणते असं काय मला वाटलं लोखंडाचं दुसरं काहीतरी सामानच आहे. कोण लेकर आहे ती गं? गाड्या वाटत हा सरळ ते कोण लेकर आहे ती हो? बैलगाडीत कुठे तो पाड्या खेळते ती बाई. आम्ही कसं जायचंय? आबी सरगत आहे मी जाते. हटाव नको आहे पडन ती सर थांब. त्याच्याहून जायचं. अगं राधा, वॉचमॅनने बघितलं ना तुम्ही टाका की व्हिडिओ म्हणजे वॉचमॅन बघायचा. वॉचमॅन बघून नाही डायरेक्ट कट करा ते. त्यालाच कुठेही गेट नावा वॉचमॅनच नाही. वॉचमॅन नाही वॉचमॅन तिकडं असतं मेन गेटला. ही गेट नाही एवढं. लेकर तर कुठलं पाहते ती बाबा. तर बघा हे आमच्या इकडं आम्ही कारखान्यात कामाला येत होतो बरं का. महिनाभर केलं आतमधनं हे सगळं केलं. भारी वाटायचं पण साखर पडताना ते नाही पाय बघितलं. वेगळंच असतंय. पहिली ही झाडी हे सगळे होते ना. भारी वाटतंय. लईच वातावरण छान आहे व इकडं. बाय.